नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शशिकांत पाटील यांची निशाणी आहे. हाताचा पंजा चिन्हासमोर बटन दाबून आपण त्यांना भारी मताने विजयी करायचे आहे. आज आपला हक्काचा माणूस, आपला हक्काचा भूमिपुत्र अशोकनगर परिसराला भेट देण्यासाठी आलेले आहे. येणाऱ्या महानगरपालिकेला आपण त्यांना भारी मताने निवडून द्यायचं आहे. लक्षात असू द्या त्यांची निशाणी आहे. हाताचा पंजा शशिकांत पाटील यांना भारी मताने विजयी करायचे आहे. मुंबई महापालिका निवडणूक 2026 करिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड क्रमांक 144 चे उमेदवार शशिकांत पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचारास आजपासून सुरुवात केली आहे. सम्राट अशोकनगर येथे श्री साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली. यावेळी शशिकांत पाटील यांनी गोवंडी गाव, साईनाथ नगर आणि सम्राट अशोकनगर इथे पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे 144चे उमेदवार शशिकांत पाटील यांनी आपल्या प्रचारात प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे. आज गोवंडी गाव असो या बोर्डला अशोकनगर इथून त्यांनी प्रचारात सुरुवात केली. काय प्रचाराचे नेमके मुद्दे आहेत त्यांच्याशी थेट बोलूया. शशिकांत पाटील कशा प्रकारे आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे, काय प्रचाराचे मुद्दे आहेत, काय सांगाल? आज माझा प्रचाराचा पहिला दिवस आहे आणि माझा हा अशोकनगर आणि साईनगर हा बालेकिल्ला आहे. तिथून मी सुरुवात केली आहे पहिली, कारण की माझ्याबरोबर हे लोक सगळे बाहेर निघाले पाहिजे आणि प्रचाराला मजा आली पाहिजे. आपण पाहिले की अशोकनगरचा पाण्याचा प्रश्न, गटाचा प्रश्न हा आपण सोडवलेला आहे. त्या काळामध्ये अन्य कोणत्या प्रश्नाला आपण प्राधान्य देणार आहे निवडून आल्यानंतर या विभागाच्या? मी 5 वर्षाआधी पाण्याचं काम केलं आहे, गटाराचं काम केलं, तेच विसरले नाही अजूनपर्यंत. आणि मला आता 13 वर्षांनी संधी भेटली आहे. लोक खुश आहेत, लोक माझ्या पाठीशी उभे राहतील. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलूया. कशाप्रकारे वंचित आघाडी आणि काँग्रेस युती झालेली आहे आणि काँग्रेसचे उमेदवार शशिकांत पाटील यांना निवडून आणण्याकरता वंचितचे पदाधिकारी कशाप्रकारे कामाला लागलेले आहेत, काय सांगाल? आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी नॅशनल काँग्रेसची युती केलेली आहे आणि आम्हाला स्थानिक उमेदवार 144चे काँग्रेसचे शशिकांत पाटील साहेब मिळालेले आहेत. त्यांनी 5 वर्षापूर्वी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. ते लोक अजूनही विसरलेले नाही आहेत. आणि आता वंचित आघाडी आम्हाला वरूनच आदेश आलेला आहे की 144चे उमेदवार नगरसेवक शशिकांत पाटील यांना बनवायचं आहे. आणि पूर्ण पक्षाचा आदेश असल्यामुळे आम्ही संपूर्ण अशोकनगर करून आणि वॉर्ड क्रमांक 144 करून पूर्णपणे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यांना ह्या वेळेला पुढील नगरसेवक आम्ही त्यांना बनवणार आहे. सर, आपण काय सांगा, आपण या प्रचारात सहभागी झालेले आहे, काय सांगा? मी डॉक्टर विशाल अरुणे, स्थानिक डॉक्टर आहे इथे. माननीय श्री शशिकांत पाटील साहेब हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. आम्ही त्यांचं कार्य बघतो इथे. त्यांनी ज्या काही प्राथमिक नागरिक सेवा असतात त्या गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून ते कार्यरत आहेत. जरी ते मधल्या काळात जे नगरसेवक नसले तरी इथे लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्या ज्या प्रॉब्लेममध्ये आहे ते रात्री अपरात्री ते उभे राहतात, त्यांचा संपूर्ण परिवार उभा राहतो. त्यामुळे मी इथल्या ज्या नागरिक समस्या आहेत, जसे शिक्षणाचा प्रश्न आहे, इथे आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे की इथे स्थानिक जवळपास शताब्दी हॉस्पिटल आहे, तिथे घेऊन जावं लागतं. माननीय शशिकांत पाटील साहेब हे रात्री अपरात्री तिथे येतात, लोकांची सेवा करतात. तर माझ्या संपूर्ण वैद्यकीय जे काही फील्ड आहे त्यांच्यातर्फे माननीय शशिकांत पाटील साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे. तसेच त्यांनी पुढे ही यशस्वी व्हावं यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. सर, आपण काय सांगा, आपण मला खरोखर आनंद वाटतो आहे की आज जवळजवळ 15-13 वर्षांनी आमचे नगरसेवक आणि आमच्या हक्काचे उमेदवार, आमच्या घरातले उमेदवार, ज्यांनी 13 वर्षापूर्वी त्यांची उमेदवारी आम्हाला लाभली आणि त्यांनी अतिशय चोखंदरपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. संपूर्ण वसाहतीचं जे पाणी कनेक्शन आहे त्यांनी सर्वप्रथम बऱ्याच वर्षापूर्वी समस्या होती ती त्यांनी प्रखरपणे या ठिकाणी महानगरपालिका मांडून आमच्या सर्वांच्या घराघरात पाणी पोचवण्याचं काम केलं आणि खरोखर ही अत्यंत मूलभूत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवलेला आहे. त्यानंतर आता आम्ही 13 वर्षाच्या कालखंडात बघतो आहे या ठिकाणी कोणताही कर्मचारी इथं उपस्थित नसतो, परंतु त्यांच्या कालखंडामध्ये संपूर्ण अशोकनगरमध्ये स्वच्छता अगदी घराघरातून होती.
आणि मला आत्ता सांगत दुःख वाटतं की ह्या 13 वर्षामध्ये काय काम चाललं आहे त्याचं काय आम्हाला गणित नाही, परंतु शशिकांत पाटील 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे उत्तम असं काम केलं आणि म्हणून ते भरघोस मतांनी त्यावेळीसुद्धा निवडून आले होते. आत्तासुद्धा आम्ही सर्व अशोकनगर साईनगरमधील सर्व रहिवासी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्हाला त्यांना निवडून द्यायचं त्या आमच्या हक्कासाठी, आमची मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि ते तेवढे तत्पर आहेत हे आम्हाला खात्री आहे आणि म्हणून त्यांना आम्ही संपूर्ण प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे असं आम्ही या ठिकाणी खुणगाट बांधलेली आहे. काही महिला पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगा, कशा प्रकारे आपण प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा प्रकारे आपण प्रचार करतो? आम्ही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे आणि हा आमचा उमेदवार इतका चांगला आहे की त्याने आमच्यासाठी कोविडच्या काळामध्ये सुद्धा लोकांना खूप मदत केलेली आहे. तेव्हा नगरसेवक नव्हते, कोणी नव्हते इथे, तेव्हा कोविडच्या काळात सुद्धा आम्हाला मदत केली त्याने. गटाराची कामं असू द्या, इतर कोणाला काही अडचणी असल्या त्या काळात सुद्धा त्यांनी मदत लोकांना केलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना केलेल्या आहेत. शिवाय रुग्णवाहिका म्हणजे ट्रेचर वगैरे, प्रेतवाहिनी वगैरे, ट्रेचर हे सुद्धा त्यांनी कामं केलेले आहेत. टॉयलेटची कामं केलेली आहेत त्यांनी. आपले माजी नगरसेवक आपले शशिकांत वसंत पाटील 5 वर्ष कार्यरत होते, पण त्यानंतरही त्यांनी असं चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे की जनतेला पाणी पुरवठा असू दे, कोविड काळामध्ये अन्नधान्य पुरवठा, भाजीपाला पुरवठा, बाकी सगळ्या जनतेच्या सामान्य म्हणजे ज्या काही अडचणी असतील त्या अडीअडचणीला ते धावून उभे जातात. रात्री अपरात्री कधी त्यांना तुम्ही कॉल करा, ते आपल्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. यासाठी आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी त्यांना निवडून आणणं गरजेचं आहे आणि आपले स्थानिक उमेदवार आहेत, बाहेरचे उमेदवार आपण निवडून दिले तर ते आपला विकास होणार नाही 144 प्रभागामध्ये. यासाठी आपल्याला माननीय शशिकांत वसंत पाटील यांनाच प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे. काय सांगाल ताई, शशिकांत पाटीलच का? आम्ही 15 वर्षापूर्वी शशिकांत पाटीलालाच निवडून दिलं होतं आणि तीच माणसं सोबत आहोत आणि याच्या पुढे त्यांना आम्ही भरपूर प्रतिसाद देऊ, कारण त्यांचं एवढं वर्चस्व आहे आमच्या इथं की आम्ही पाणीसुद्धा आमचं 15-20 वर्षापासून त्यांनी एकदम फ्री करून टाकलेलं आहे आणि आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. प्रत्येकजण शशिकांत पाटील सोबतच असणार आहे. विषय म्हणजे त्यांना हाताचा पंजा भेटल्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत. त्यांना हाताचा पंजा मिळाल्यामुळे आम्ही अधिक आनंदित आहोत. त्यांनी केलेल्या कामाच्या याच्यावरती आम्ही त्यांना नक्कीच निवडून देऊ असा विश्वास येथील जनतेने व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन इक्बालसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.